एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य. तर यायचं कुठं आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. बहुचर्चित असलेल्या आढळगाव जामखेड राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या आढळगाव परिसरात सुरू आहे. मात्र कामाच्या वेगाबाबत आणि गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. या महामार्गाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम यंत्रसामुग्रीऐवजी कामगारांकडून हातानं करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. परिणामी कामाची गती अत्यंत संथ असून नियोजित वेळेत काम पूर्ण होण्याबाबत शंका निर्माण झाली. त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे अजून रस्ता वाहतुकीसाठी खुला झालेला नसतानाच नव्याने तयार झालेल्या रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणावर भेगा पडलेल्या दिसतात. यामुळं रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. भविष्यात या रस्त्याचा टिकाव कसा लागणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. सदर रस्त्यासंदर्भात प्रशासनानं कामाच्या दर्जा तपासून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. रस्ते विकासाच्या नावाखाली होणाऱ्या या निकृष्ट कामांमुळे सार्वजनिक पैशाचा अपव्यय होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी होते. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आढळगाव जामखेड 548D हायवेचं काम जवळपास 2-3 वर्ष झालं चालू आहे. त्याच्या संदर्भात मी कायमस्वरूपी पाठपुरावा करतोय आणि अजून करतोयच. कारण की ज्यावेळेस जानेवारीमध्ये मी उपोषण केलं तर 4 दिवसाचं लक्षणीय उपोषण झालं. त्याच्यानंतर रस्त्याचं काम चालू झालं. पण ते 10-15 दिवस चाललं आणि ठेकेदारांनी मध्येच बंद केलं. त्याच्यानंतर मला 3 महिन्याची मुदत दिली त्यांनी की बाबा रस्ता 3 महिन्यात कंप्लीट करू, जानेवारीमध्ये. आणि त्याच्यानंतर परत मेमध्ये काम काय झालं नाही. त्याच्यानंतर मी 5 दिवस उपोषणाला बसलो. लंके साहेब आले. लंके साहेबांनी उपोषणामध्ये मध्यस्थी केली. साहेबांनी गायके साहेब असतील, परत नाशिकचे आयुक्त साहेब असतील, कंपनीचे असतील, निखिल कंस्ट्रक्शनचे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांनी लेखी आश्वासन दिलं मला की 2 महिन्यात कंप्लीट करू. आता 2 महिने कंप्लीट होत येऊन तरी पण एक साईड पट्टी झालेली आहे, साईडची एक साईड झालेली आहे आणि अजून एक साईड राहिलेली आहे. कमीत कमी इथं 800 मीटरच्या अंतरामध्ये 50% काम राहिले. 6 महिन्यात जर 50% काम होत असलं तर इथून पुढे 6 महिने काय होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, हे काम जे मशिनरीने करायचं होतं इथून मागं मशिनरीने झालं आणि 800 मीटरचा जो पट्टा आहे तो यांनी मनुष्यबळाने केला. मनुष्यबळाचा असा विषय झाला की जे रस्त्याचं काम आहे ज्याची क्वालिटी ती एकदम ढासळलेली आहे. आता तुम्ही बघा खाली की आता रोड चालू व्हायच्या आधीच रोडला तडे गेलेले आहेत. मग रोड किती दिवस टिकन? आता अधिकाऱ्यांना विचारलं असता अधिकारी म्हणतात आमचे काय ठेकेदार काय ऐकत नाहीत. पण नेमकं ठेकेदाराला करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करावा अशी ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने मागणी आहे. आणि हे जे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, आता ठेकेदारांना जर विचारलं तर ठेकेदार म्हणतात आमची सब ठेकेदाराला काम दिलेले. सब ठेकेदार म्हणजे भावडीचे आमचे तुषार भोस असतील, ह्यांना ते काम दिलेलं आहे. म्हणजे या पद्धतीत अजून साईड पट्ट्याचा विषय राहिला. साईड पट्ट्या म्हणजे मुरुम भरायचा आहे. साईड पट्ट्यामध्ये मोठाले दगड टाकलेले आहेत, तिथालचेच उचलून तिथं टाकलेले आहेत, हा विषय. आणि सगळ्यात परत गटर लाईन आहे इथं. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, ॲक्सिडेंटची प्रणाली चालूच आहे. दिशादर्शक बोर्ड लावले नाहीत. गाड्या तिथपर्यंत मधून रस्त्यावर येतात आणि मधून परत वळून जाते. जड वाहन आहेत. दिशादर्शक लावणे अत्यंत आवश्यकतेचे विषय आहे. पण ठेकेदार काय मनावर घेत नाही आणि ग्रामस्थांना जाणून बुजून त्रास द्यायचं काम चालू केलेलं आहे ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी. संबंधित अधिकारी असतील ह्या रस्त्यात 548D हायवेवर संबंधित अधिकारी अजून पण काम चालू झाल्यापासून अजून पण मला काही एकदा पण दिसले नाहीत. त्यांनी जरा सिरियसपणा घेऊन त्यांनी ह्याच्यावर लक्ष देऊन व्यवस्थितपणे काम करून घेणे हीच सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती. नाहीतर आता जे उपोषण झाले 2दा-3दा जे आंदोलन झाले, आता आंदोलन न करता गायके साहेबांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल अशी ग्वाही देतो. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.